नमस्कार. आता आपण पॉलिसिस्टिक ओव्हरीबद्दल माहिती घेऊया. पॉलिसिस्टिकचा अर्थ पॉली आणि सिस्टिक. पॉली म्हणजे अनेक, एकापेक्षा जास्त याला पॉली म्हणतात. सिस्टिक म्हणजे पाण्याने भरलेली गाठ. जेव्हा एकापेक्षा अनेक गाठी किंवा मोठी न झालेली स्त्रीबीजे साठून राहतात अंडाशयावर किंवा ओव्हरीवर, तर ती सोनोग्राफी केल्यावर पॉलिसिस्टिक सारखे दिसतात आणि त्याच्यावरून हे नाव प्रचलित झालं, पॉलिसिस्टिक ओव्हरी. पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये जे नॉर्मली दर महिन्याला स्त्रीबीज तयार होऊन 15-16व्या दिवशी फुटलं पाहिजे ते होत नाही आणि त्याच्यामुळे जी नियमित पाळी यायला पाहिजे ती नियमित पाळी येत नाही. आता स्त्रीबीज तयार न झाल्यामुळे पाळी वेळेवर न येणं हा एक भाग. त्याचबरोबर स्त्रीबीज तयार न झाल्यामुळे प्रेग्नन्सी पण होत नाही, म्हणजे वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी हा दुसरा भाग. पॉलिसिस्टिक ओव्हरी हे बऱ्याच अंशी अनुवंशिक असतं. जसं आपलं डायबेटीस आहे किंवा लठ्ठपणा आहे त्या प्रमाणात पॉलिसिस्टिक ओव्हरी ही अनुवंशिक आहे. ज्या लोकांना डायबेटीस असतो त्या लोकांमध्ये पॉलिसिस्टिकचं प्रमाण हे जास्त प्रमाणात दिसतं आणि म्हणून आपलं वजन कंट्रोलमध्ये ठेवणं, कमी वजन असणं, व्यायाम जास्त करणं, कमी प्रमाणात कार्बोहायड्रेट्स खाणं, हे जे पथ्य डायबिटीसला लागू पडतात तीच पथ्य इथे पॉलिसिस्टिक ओव्हरीलाही लागू पडतात. पॉलिसिस्टिक ओव्हरीची ट्रीटमेंट करताना ती 2 प्रकारे केली जाते. जर प्रेग्नन्सी नको असेल तर गर्भनिरोधक गोळ्या देऊन त्याबरोबर पाळी नियमित केली जाते. काही बायकांना अनियमित पाळीबरोबर बाकीचे पण त्रास होतात, जसं चेहऱ्यावर पिंपल्स येणं किंवा केसाची वाढ जास्त होणं, ज्याला आपण हर्सुटिझम म्हणतो किंवा मराठीत जास्त लव येणं म्हणतो. हे पण त्रास हार्मोनच्या इम्बॅलन्समध्ये होतात आणि ते गोळ्या घेऊन मॅनेज करता येऊ शकतात. जेव्हा स्त्रीबीज तयार व्हायला हवी असतात किंवा जेव्हा प्रेग्नन्सी हवी असते तेव्हा स्त्रीबीज तयार होण्याकरता काही गोळ्या आणि इंजेक्शन दिली जातात. सुरुवातीला कमी डोसच्या गोळ्या दिल्या जातात आणि त्या गोळ्यातून स्त्रीबीज तयार होत आहेत की नाही हे फॉलिकल स्टडी करून सोनोग्राफीने बघता येतं. आता ह्या पद्धतीत एकदम जास्त डोस दिला जात नाही, कारण जर जास्त स्त्रीबीज तयार झाली, 2, 3, 4 म्हणजे 4-5 स्त्रीबीज तयार झाली तर तेवढे गर्भन तेवढी बाळं तयार होते, जी शरीराला हानिकारक आहे किंवा योग्य नाही. आणि म्हणून थोडासा डोस देऊन बघितलं जातं की किती स्त्रीबीज तयार होतात, 1 आणि 2च पाहिजे. जर कमी झाला तर पुढच्या वेळेला त्याच्यापेक्षा डोस वाढवला जातो. तर म्हणून आधी कमी डोसच्या गोळ्या, मग जास्त डोसच्या गोळ्या, मग तेही स्त्रीबीज नाही तयार झाली तर गोळ्यांबरोबर इंजेक्शन, आधी कमी डोस पॉवरची आणि नंतर जास्त पॉवरची अशीही दिली जातात. आणि त्याप्रमाणे तो एक पर्टिक्युलर डोस मिळाला की एखादी स्त्री त्या डोसला काम करते की त्यांची स्त्रीबीज तयार व्हायला लागतात आणि मग प्रेग्नन्सी व्हायची शक्यता होते. अशा प्रकारे पॉलिसिस्टिक ओव्हरीचं स्त्रीबीज तयार करण्याची ट्रीटमेंट केली जाते. हे करत असताना वजन कमी करणं हा पण एक खूप महत्त्वाचा भाग आहे, कारण वजन कमी केल्याने नुसतंच प्रेग्नन्सी व्हायला मदत होत नाही, तर प्रेग्नन्सी झाल्यावर प्रेग्नन्सी डायबिटीस न होणं, प्रेग्नन्सी ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम कमी येणं, ह्याही गोष्टी वजन कमी झाल्यामुळे होतात आणि तो फायदा आपल्याला मिळतो. धन्यवाद. अपॉइंटमेंटसाठी कॉल करा 99 22 432 972 किंवा भेट द्या www.ivfcare.in. आजच संपर्क साधा.